जीबीएस आजाराचे रुग्ण वारंवार सापडू लागल्यानं आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। जीबीएसचा संसर्ग रोखण्याकरता यात्रा आणि जत्रांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला आहे। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षाच्या बालकाला जीबीएसची लागण झाली। या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 3 रुग्ण आढळून आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानात मोठे चढउतार सुरू आहेत। पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे। या ठिकाणी तापमानाचा पारा 35.7 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। पुढील काही दिवसात हे तापमान 37 ते 39 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। थेट 36 अंशांवर पोहोचलेलं मुंबईचं कमाल तापमान सोमवारी 33 अंशांवर घसरलं। मंगळवार आणि बुधवारीही पारा 33 अंशांवर राहील, त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल। त्यानंतर पुन्हा गुरुवारपासून कमाल तापमान 35 अंशांवर जाईल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। राज्य सरकारनं एसटीच्या दरात वाढ केली होती, त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकटच आहे। एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांचे पीएफ रक्कम कापूनही ती भरलेली नाही। तसंच खासगी बसचे दर कमी असल्यानं एसटीच्या प्रवाशांची संख्या लाखांनी कमी झाली आहे। एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला मिळालेल्या 50 लालपरी आणि 15% भाडेवाढीनं तारलं आहे। पण नव्या वर्षाच्या तुलनेत राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागातून 150 चालक वाहक मेकॅनिक यांची आपापल्या मूळ गावी बदली झाली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागली आहे। मुंबईतील बर्फीवाला फ्लायओव्हरशी जोडल्या जाणाऱ्या अंधेरीच्या गोखले पुलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाळ्यामुळे मे महिन्यात गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्यामुळे जोडणीचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचं आव्हान आहे। गोरेगाव आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्याकरता मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय। काही दिवसांमध्ये आरेचा कायापालट झाल्याचं दिसून येईल, असा विश्वास दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिला। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना पालिका प्रशासनानं हाती घेतली आहे। यामध्ये तब्बल नवीन 250 किलोमीटर जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती आता पालिका प्रशासनानं दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर असताना विमानतळ प्राधिकरणानं मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचा आराखडा सादर केला। जळगावात मोठ्या कंपनीच्या माध्यमातून विमान सेवा उपलब्ध करून देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 132.75 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलंय। हे रस्ते काँक्रिटीकरणाकरता खोदून ठेवल्यामुळे त्यांची कामं पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे। तुरीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र प्रत्यक्षात विदेशातून तूरडाळ आयात सुरू झाली आहे। याच वेळी कर्नाटकातही तुरीचं उत्पादन वाढलंय। याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे। 2 महिन्यांमध्ये तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे। आतापर्यंत 3 कंत्राटदारांकडे चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत। उर्वरित कंत्राटदारांनाही लवकरच बोलवून चौकशी करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। जळगावच्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होतोय। धान्य ओलाव्याची चाचणी करणाऱ्या मशीनचा गैरवापर करून व्यापारी शेतकऱ्यांना कमी दर देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार केली आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरातील नागद रोड या परिसरात लाखो रुपये खर्च करून आठवड्याचा बाजार भरवण्याकरता ओटे बांधण्यात आले, मात्र संपूर्ण परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून ओट्यांची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचं चित्र आहे। 130 महसूल कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला। जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या हॅपी न्यू इयर या उपक्रमांतर्गत आर्थिक लाभ लागू करण्याचे आदेश देण्यात आले। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,12,000 क्विंटलची आवक झाली।
कांद्याची आवक पुन्हा झाली असून बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2600 रुपये दर मिळालाय। लाल कांद्याला कमीत कमी 1875 रुपयांपासून 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। हिरव्या मिरचीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने रोजगार आणि उत्पादन खर्च काढणेही कठीण झालंय। बुलडाण्याच्या बाजारात मिरचीला केवळ 16 रुपये किलो दर मिळतो आहे। विशेष म्हणजे गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी 40-45 रुपये किलो दर मिळाला होता। नवी मुंबई शहर पिण्याच्या पाण्याच्या बचतीमध्ये देखील आघाडीवर राहावं यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेलंच पाणी वापरणं बंधनकारक केलं आहे। आयुक्तांच्या निर्णयाला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। देशभरातील टोल नाक्यांवर केवळ ऑनलाईन पेमेंटच स्वीकारण्यात येणार आहे। 1 एप्रिलपासून राज्यातील टोल नाक्यांवर टोल वसुली केवळ फास्टॅगद्वारे केली जाईल। गर्दी, वाद टाळणं, फसवणूक रोखणं आणि पेमेंट सुलभीकरणासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। वांद्रे टर्मिनसमध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये झोपलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमधील सुरक्षा व्यवस्थेत AI समाविष्ट करण्याची शक्यता तपासण्यात येते। तसंच क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेऱ्याचं नेटवर्क अपग्रेड करण्याची योजना आखण्यात येत आहे। एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आलेली आहे। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग केल्याचं समोर आलंय। पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे। कोथरूड परिसरामध्ये सातत्याने डुकरांचा मृत्यू होतोय आणि त्याचं कारण समोर आलंय। या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचं समोर आलंय। त्यांच्या शवविच्छेदनातून हे उघड झालेलं आहे। या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथकं नेमलेली आहेत। ती परिसरात तपासणी करतायत। कोथरूडमध्ये भारतीनगर नाला आणि भीमाले कॉर्नर या परिसरामध्ये 6 फेब्रुवारीपासून मृत डुकरं आढळून येत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, सातत्याने डुकरं मृतावस्थेत आढळून येत आहेत, या संदर्भात कारण काय ते समोर आलंय, काय सांगाल? सुवर्ण, गेले 8 दिवस या विषयावरून प्रचंड वादंग निर्माण झालेला होता पुण्यामध्ये। कोथरूड परिसरामध्ये भीमाले कॉर्नरच्या आसपास जवळपास 50 ते 55 डुकरं जी आहेत ती मृत्यू झाली होती 8 दिवसांच्या कालावधीमध्ये। आणि ती नेमकी कशामुळे मृत्यू झाली यामुळे भीती जी आहे ती या परिसरात होती। स्वाईन फ्लूचा पुन्हा प्रसार होतो की काय, त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी गेले। राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत, डॉक्टर जे आहेत, त्यांनी सुद्धा भेट दिली आणि या मृत डुकरांपैकी काही डुकरांचं पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलं। या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट 2 दिवसापासून त्याची वाट पाहत होते सगळे। हा रिपोर्ट आल्यानंतर आता त्यात विषाचे काही घटक जे आहेत ते आढळून आलेत। त्यामुळे या डुकरांना विषप्रयोग करून मारला असावं अशी शक्यता जी आहे ती आता आरोग्य विभागाकडून वर्तवली जाते। आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, त्या परिसरामध्ये 2 ते 3 व्यापारी आहेत ज्यांचं डुकराचा मांस विकायचा व्यवसाय साधारणपणे त्यांनी एरिया जो आहे तो एरिया वाटून घेतलेला असतो। मात्र त्यांच्यात जेव्हा कधी वादावादी होते एकमेकांच्या परिसरामध्ये ही डुकरं सोडण्यावरून किंवा ती पकडून नेण्यावरून, तेव्हा या अशा पद्धतीच्या घटना घडत असतात। या वादातून कदाचित काही घटना घडली असावी अशी शक्यता आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। बातमी 36 जिल्ह्यांची सुरू करूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12वीची परीक्षा चालू असून आतापर्यंत झालेल्या 5 विषयांच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 104 गैरप्रकार करताना पकडलेत। कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम या विभागात झाला नसल्याचं दिसतंय। चिपळूणमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन 25 फेब्रुवारीला होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू उपस्थित राहणार आहेत। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला, कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एका इसमाला आणि 4 महिलांना ताब्यात घेतलं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सोन्याच्या पानाची माळ अर्पण करण्यात आली। देणगीदार मीना राजेंद्र पाटील यांचा मंदिर समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला।
बदलापुरामध्ये भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका दुकानदारावर चाकू उगारून तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। यावेळी दुकानातील सामानांची देखील त्यांनी तोडफोड केली। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नवी दिल्लीमध्ये अनुदानापेक्षा कर्ज देणं आणि पत वाढवणं यावर मोदी सरकारचं लक्ष आहे, हे आता स्पष्ट होत आहे। 2025-26 साठी केंद्राचा अनुदान खर्च 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि जीडीपीच्या तुलनेत 7 वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरणार आहे। महाकुंभमध्ये आतापर्यंत 54 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलंय। भाविकांची ही संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे। दररोज सरासरी 1 कोटींहून अधिक भाविक इथे येत असतात, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। 20 दिवसांमध्ये सरासरी 1 कोटींहून अधिक भाविक संगमात दररोज स्नान करतायत। प्रार्थनास्थळ कायद्याबाबत अनेक नव्या याचिका करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली। या कायद्याशी संबंधित याचिकांवर येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 न्यायमूर्तींचा खंडपीठ सुनावणी घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। इंडियाज गॉट लेटंट या प्रकरणामध्ये 42 जणांना समन्स बजावण्यात आलं, तर संबंधित शोचं अकाउंट ब्लॉक करण्याचा आदेश सायबर विभागाकडून देण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। घणसोलीमध्ये सेक्टर 16 मध्ये असलेल्या कारवॉश सेंटरमध्ये झाडाझडती घेण्यात आली। या ठिकाणी ड्रग्ज साठा आढळून आल्याचं बोललं जात आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा या गावाजवळच असलेल्या मेहेगाव शिवारामध्ये एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला। हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जालन्यामध्ये कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली। जुनी एमआयडीसी परिसरात ही आग लागली आहे। या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। साधारण सकाळी 9 वाजता त्या मसाजोगला जातील आणि धनंजय देशमुख यांची भेट घेतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियांची त्या भेट घेतील। त्यानंतर परळीमध्ये त्या जाणार आहेत आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची त्या भेट घेतील। ज्ञानेश्वरी मुंडे यांची आणि त्यांच्या मुलांची त्या भेट घेतील। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची 16 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटकच झालेली नाहीये। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची त्या भेट घेतील, त्यांचं सांत्वन करतील। इकडे धनंजय देशमुख प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे याचा अजूनही शोध लागलेला नाही, त्याला शोधलं जावं अशी मागणी धनंजय मुंडे करतायत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय नायक महोत्सव सोहळ्यानिमित्त पाथर्डी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पाथर्डी शहरातून बंजारा समाजाच्या वतीनं भव्य दिव्य अशी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची रथातून शोभायात्रा काढण्यात आली। संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात बैठक पार पडली। पालिकेतील कंत्राटी कामगारांना वेतनवाढ आणि सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन फुंडकर यांनी दिलं। महापालिका आणि परिवहनामधील सुमारे 10,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकेचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभार याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। 2024 पर्यंत मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षात राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका नामशेष झालेल्या आहेत। त्यामुळे ठेवीदारांनाच आर्थिक झळ सोसावी लागणार आहे। राज्य सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षात मागेल त्याला ठिबक सिंचन ही योजना राबवली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेत सहभाग मिळाला, पण अनुदानापोटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणारं सुमारे 716 कोटी रुपयांचा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला नाही। यंदाच्या गळीत हंगामामध्ये देशभरात ऊसाचा तुटवडा जाणवला। हंगाम उशिरानं सुरू होऊनही जेमतेम 70 ते 80 दिवस गाळप करून कारखान्यांनी धुराडी बंद केली। 15 फेब्रुवारी अखेर देशातील 77 कारखाने बंद झाले। आज अखेर देशभरात एकूण 197 लाख टन साखर उत्पादन झालेलं आहे।
दीड वर्षांपूर्वी जून 2023 मध्ये ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी इथल्या अंबुजवाडीतील झोपड्यांवर पाडकाम कारवाई करण्यात आली होती. या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसन योजनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले गेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नव्यानं तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात MTHL या दोघांना जोडणाऱ्या 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीकरता पहिलं पाऊल टाकण्यात आलंय. जवळपास 2 वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी 2027 मध्ये हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे मुंबईतील नौकादार वर्गाकरता लाभदायक ठरतील असं डॉक्टर मुखर्जी यांचं मत आहे. सोन्यात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे 1039 रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो 2930 रुपयांनी घसरला आहे. पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होतीये. शहरामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38°C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्तानं स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्य रयतेचं जिजाऊंच्या शिवबाचं ही टॅगलाईन यासाठी वापरण्यात येणार आहे. या दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं. शिवसेनेचे सगळे आमदार आणि खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्याला जात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या आठवड्यातच शिंदे प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी टंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील 132 ग्रामपंचायतीतील पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गाळप आणि साखर उत्पादनामध्ये यावर्षीचा हंगाम मागे पडला आहे. पण त्याबरोबरच आता कारखान्याचं गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचं प्रमाण गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 3 पट आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत केवळ 9 कारखान्यांचं गाळप पूर्ण झालं होतं. यावर्षी 25 कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये 21 कारखाने केवळ सोलापूर विभागातील आहेत. पुण्यात शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरो प्रकल्पांमध्ये GBS असणारा जीवाणू आढळून आलाय. महापालिकेने 30 प्रकल्पांना टाळं ठोकलं होतं. या प्रकल्पांसाठी महापालिकेनं नियमावली तयार केली आहे. या प्रकल्पांचं टाळं काढून टाकलं आहे. पुण्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्यानं कमाल तापमानाचा पारा 36° पार गेला आहे. सोलापूर इथं राज्यातील उच्चांकी 37.4° तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 ते 22° दरम्यान होतं आहे. आग्रा किल्ल्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थाटामाटात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील विविध मंत्री, खासदार, आमदार यात सहभागी होणार आहेत. सध्या जत्रेचा उत्सव आहे. तसंच बैलगाडा शर्यतीचा थरारही बघायला मिळतोय. तर पुण्याच्या वाघोलीत बैलगाडा शर्यतीत पहिला नंबर आल्यानंतर 80 वर्षांच्या आजोबांनी बैलगाडा घाटातच आनंदोत्सव साजरा केला. थेट बैलगाडा घाटातच कोलांटुडी मारत जोर बैठका काढल्या. बैलगाडा शर्यतीवरील आजोबांचं हे प्रेम चर्चेचा विषय ठरलाय. कधीपासून तुम्हाला छंद आहे उड्या मारण्याचा? हो, 2 बैलांच्या पासून पहिली. हां, बैलगाडा शर्यतीचा रक्कम वाढत चालली. बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे. हो, यांच्याच गावी. आणि मग उड्या मारायचा कधीपासून छंद आहे तुम्हाला? शर्यतीच्या आधीपासून. हो. पुन्हा एकदा वळूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे. उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला चक्क पोलीस क्लिअरन्स मिळवण्याकरता पोलीस ठाण्यात पासपोर्ट विभागात जावं लागलं. पण तो तिथं गेला आणि अनेक वर्षांपासून खोट्या कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला तिथेच अटक केली. 20 फेब्रुवारीपासून या इसमाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर इथं एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला.
बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीती आहे. नागपुरामध्ये क्षुल्लक कारणावरून गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीच त्या तरुणाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलुंडमध्ये हॉटेलचं पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून चार्टर्ड अकाउंटंटला खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.